मुलांनो, आज आपण वाक्य प्रकारातला प्रकार आपण वाक्य परिवर्तन कसं करायचं हे या आधीच्या पिरियडमध्ये लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण वाक्य परिवर्तन कसं करायचं तेही पाहिलेलं आहे. आज आपण वाक्य परिवर्तनाची काही उदाहरणं इथं पाहणार आहोत की कशा प्रकारे वाक्य परिवर्तन जे आहे ते करायचे असते. परीक्षेमध्ये 4 मार्काला वाक्य प्रकाराचा प्रश्न येत असतो. 2 मार्क वाक्यांचे प्रकार ओळखण्यासाठी असतात आणि 2 मार्क वाक्यात बदल करण्यासाठीच म्हणजेच वाक्य परिवर्तन करण्यासाठी असतात. तर ते वाक्य परिवर्तन कशा प्रकारे करायचं ते आपण आज विविध उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रश्न जो आहे आपल्याला परीक्षेमध्ये जो प्रश्न येतो तो प्रश्न या स्वरूपात असतो की कंसातील सूचनेनुसार वाक्यात बदल करा. मतलब ब्रैकेट में जो सूचना दी है उसके अनुसार हमें वाक्य में बदल यानी परिवर्तन करना है. तर पहिलं उदाहरण आपण पाहूया. भिकाऱ्याला शाली कशा शोभतील. हे कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि ह्या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला कोणतं वाक्य करायचं आहे? विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. तर चला पाहूया. जैसे कि मैंने बताया था की जर प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी होगा तो जब हम उसका विधानार्थी करेंगे तो विधानार्थी करते समय उसका विधानार्थी कैसे होगा? नकारार्थी होगा. कि जैसे कि यहाँ पर होगा है भिकाऱ्याला शाली शोभणार नाही. और वाक्य परिवर्तन करते समय हमें ये बात ज़रूर याद रखनी है कि वाक्य बदल केल्यानंतर वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ बदली होता कामा नये. नेक्स्ट वाक्य आहे आपलं, सुट्टीत भरपूर वाचन करावे. याचं आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे. आज्ञार्थी वाक्य करताना त्या वाक्यातील जे क्रियापद आहे ते आज्ञार्थी असणं आवश्यक आहे. हे वरचं जे वाक्य आहे ते कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे की मुलांनो सुट्टीत भरपूर वाचन करावे किंवा केले पाहिजे असंही विधानार्थी वाक्य असू शकतं. याचं आपण जर आज्ञार्थी केलं तर ते कसं होणार आहे? सुट्टीत भरपूर वाचन करा. तर करा जे आहे हे क्रियापद आज्ञार्थी क्रियापद आहे आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद हे आज्ञार्थी असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यावरूनच हे आपल्याला कळतं की हे वाक्य जे आहे ते कोणतं आहे? आज्ञार्थी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. हा आंबा खूप गोड आहे. याचं आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे. काय करायचं आहे? उद्गारार्थी करायचं आहे. उद्गारार्थी वाक्यातले किंवा उद्गारवाचक शब्द खूप असतात पण लिमिट जास्तीत जास्त आपल्याला खूप हा शब्द येत असतो विधानार्थी वाक्यामध्ये आणि त्या खूपशा जागी मैंने वाक्य प्रकारामध्ये सांगितलं सुद्धा होतं की जेव्हा आपण परिवर्तन वाक्यामध्ये करू त्यावेळी आपल्याला खूप या शब्दाच्या जागी कोणतं शब्द घालायचा आहे? किती. कोणता शब्द वापरायचा आहे? किती हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. किती गोड आहे हा आंबा. आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. उद्गारवाचक दोन्हीही वेळेस आपण देऊ शकतो. सुरुवातीलाही देऊ शकतो आणि लास्ट किंवा वाक्याच्या शेवटीही देऊ शकतो. त्यानंतर अबब केवढा मोठा हत्ती. आता हे वाक्य कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे आणि याचं आपल्याला कोणतं करायला सांगितलेलं आहे? विधानार्थी करायला सांगितलेलं आहे. तर आता आपण केवढा आणि अबब या शब्दांच्या जागी कोणता शब्द घेणार आहोत? खूप हा शब्द घेणार आहोत आणि त्याचं विधानार्थी करणार आहोत. हत्ती खूप मोठा आहे याचाच अर्थ अबब केवढा मोठा हत्ती. त्यानंतर
त्याचे फार वाईट झाले. याचं काय करायचं आहे? उद्गारार्थी आपल्याला करायचं आहे. अरे रे रे, फार वाईट झाले त्याचे. किती हा शब्द याच्यातून आपण याच्यामध्ये वापरू शकत नाही, कारण की अरे रे रे या शब्दातून काय व्यक्त होतं? आपली दुःखद प्रतिक्रिया व्यक्त होते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अरे रे रे या शब्दाचा उपयोग करायचा आहे. किती या शब्दाचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही. नेक्स्ट आहे मुलांनो रांगेत चला. हे आज्ञार्थी वाक्य आहे. या आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला कोणतं वाक्य करायचं आहे? विधानार्थी करायचं आहे, पण तेही वाक्याचा अर्थ बदली न करता. मुलांनी रांगेत चालण्याची गरज आहे. याचाच अर्थ मुलांनो रांगेत चला. नेक्स्ट वाक्य आहे भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही. याचं आपल्याला होकारार्थी करायचं आहे. कोणतं करायचं आहे? होकारार्थी करायचं आहे. इसका हमें पॉजिटिव करना है. और होकारार्थी नकारार्थी करते समय मैंने क्या बताया था कि जो शब्द है उसकी जगह पे हमें उसका ऑपोजिट वर्ड लेना है और ऑपोजिट वर्ड लेकर होकारार्थी और नकारार्थी करना है. लेकिन होकारार्थी और नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ जो आहे तो बदली किंवा चेंज होता कामा नये. तो पराभूत म्हणजे काय? हारणे. आणि हारण्याचा विरुद्धार्थी काय? विजयी. भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही. याचाच अर्थ भारतीय सेना युद्धात विजयी झाली. तर अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करून वाक्यामध्ये काय करायचं आहे? बदल करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आई रात्रभर जागी होती. रात्रभर यानी पूरी रात, आणि जागी मतलब जगी थी. इसका हमें क्या करना है? नकारार्थी करना है. और ये बात याद रखिए कि जब जिस शब्द का हम अपोजिट लेंगे उस शब्द का अपोजिट लेते समय ये बात ध्यान रखना कि कभी कभी वाक्य में दो विशेषण भी होते हैं. अगर दोनों विशेषण चेंज करेंगे तब क्या हो सकता है? कभी कभी वाक्य का अर्थ बदली हो सकता है. तेव्हा असं विशेषण घ्यायचं आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे की त्यामुळे वाक्याचा अर्थ जो आहे तो आपला चेंज होता कामा नये. आता आपण इथं रात्रभरच्या जागी जर दिवसभर घेतला असता विरुद्धार्थी शब्द तर वाक्याचा अर्थ बदली झाला असता की नाही? हो, त्याचा अर्थ बदली झाला असता. त्यामुळे योग्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला त्या वाक्यामध्ये घ्यायचा आहे की त्यामुळे वाक्याचा अर्थ जो आहे तो बदली होता कामा नये. तर पहा, आई रात्रभर जागी होती म्हणजेच आई रात्रभर झोपली नाही. मतलब माँ जो है रात भर सोई नहीं. इसी का अर्थ है कि माँ जो है रात भर क्या हुई? जगी थी. नेहमी खरे बोलावे. तो यहाँ पर देखो तुरंत उसका दूसरा ही एग्जाम्पल यहाँ पर आया है कि नकारार्थी करा. और यहाँ पर अभी हमें दोनों शब्दों का अपोजिट जो है वहाँ पर हमें बदली करना आवश्यक है. नेहमी का भी बदली करना है और खरे का भी बदली करना है. अगर दोनों का चेंज नहीं करते हैं तो वाक्य का अर्थ क्या होगा? चेंज होगा. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. विरुद्धार्थी शब्द वापरताना आपण याची काळजी घेतली पाहिजे की ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण घेणार आहोत त्या शब्दामुळे वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. नेहमी खरे बोलावे. नेहमी यानी हमेशा सच बोलना चाहिए. नेहमी की जगह पे हमने क्या लिया? कधीही खोटे बोलू नहीं. अगर हम सिर्फ ऐसा नेहमी खोटे बोलू नहीं, तो ऐसा अगर नेहमी लेते तो इसका अर्थ क्या होता? मतलब कभी कभी झूठ बोलना चाहिए क्या? ऐसा इसका अर्थ होगा.
हो होता. इसीलिए हमें यहाँ पर नेहमी को भी आपल्याला तिथे बदली करावं लागलं. जर आपण नेहमी बदली केलं नसतं तर वाक्याचा अर्थ जो आहे तो काय झाला असता, चेंज झाला असता. म्हणून तिथे आपण घेतलेला आहे नेहमीच्या जागी कधीही खोटे बोलू नये. इसी का मतलब है कि कभी भी झूठ बोलना नहीं चाहिए. नेक्स्ट वाक्य बघूया आपण. कुणाचेही वाईट करू नये. अभी इसका मैंने दो दिया है कि इसका होकारार्थी भी करना है आणि काय आहे आज्ञार्थी भी करना है. तो इसका होकारार्थी कैसे होगा, सर्वांचे चांगले करावे, सबका अच्छा ही करना है. आणि त्याचं आज्ञार्थी काय आहे, कुणाचेही वाईट करू नका, किसी का भी बुरा मत करो. तर अशा प्रकारे वाक्याचा अर्थ चेंज न करता आपण वाक्य परिवर्तन पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. याचा उद्गारार्थी आपल्याला करायचा आहे. जैसे खूपच्या जागी आपण काय घेणार आहोत, किती. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. जैसे मैंने बताया हम दोनों जगह पर उद्गारवाचक चिन्ह लगा सकते हैं. पांढरा रंग सगळ्यांना आवडतो. अभी देखिए इसका प्रश्नार्थी करना है. प्रश्नार्थी पांढरा रंग सगळ्यांना आवडतो मतलब सफ़ेद रंग जो है वो सभी को पसंद होता है. तो जब हम इसका प्रश्नार्थी करेंगे तो प्रश्नार्थी करते समय हमें ये बात याद रखनी है कि जब हम उस वाक्य का प्रश्नार्थी बच्चों करेंगे तो प्रश्नार्थी करने के बाद उसका अर्थ जो है वो कदापि बदली नहीं होना चाहिए. तर पांढरा रंग कोणाला आवडत नाही, याचाच अर्थ पांढरा रंग सगळ्यांना आवडतो. मरगळ झटकून टाकावी, इसका आज्ञार्थी करना है. टाकावी यानी छोड़नी चाहिए. मरगळ झटकून टाका यानी आळस सोडून द्या. त्यानंतर शाळेच्या भल्यासाठी, भल्यासाठी म्हणजे चांगल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. इसका हमें क्या करना है, प्रश्नार्थी करना है. ये ऑलरेडी क्या है, विधानार्थी तो है ही, लेकिन हमें इसका क्या करना है, प्रश्नार्थी करना है. वो भी वाक्याचा अर्थ न चेंज होता. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय नाही केले. काय नाही केले मतलब हर जो संभव था वो हर चीज़ उन्होंने स्कूल की प्रगति के लिए, क्या स्कूल की अच्छाई के लिए उन्होंने की है, कि जिसकी वजह से शाळेचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. नेक्स्ट आहे, ते काम खूप मोठे आहे. वो काम बहुत बड़ा है. याचा नकारार्थी आपल्याला करायचा आहे. तर ते कसं होणार आहे, ते काम लहान नाही. ते काम लहान नाही. वो काम जो है लहान नाही, खूप भी वहाँ पर चल सकता है, खूप लहान नाही. नेहमी हसत हसत जगावे. अभी इसका नकारार्थी भी करना है और इसका आज्ञार्थी भी करना है. नेहमी यानी हमेशा. तो देखो उसका अपोजिट हमने यहाँ पे लिया है दोनों का भी. कधीही रडत रडत जगू नहीं. कभी भी जीवन जो है रोते रोते या दुख से जीना नहीं चाहिए. हमेशा हंसते हुए जीना चाहिए. आणि त्याचंच आज्ञार्थी आहे, नेहमी हसत हसत जगा. देखिए यहाँ पे आज्ञार्थी क्रिया मैंने यहाँ पर ली है, क्योंकि आज्ञार्थी वाक्य में आज्ञार्थी क्रियापद जो है इस बहुत ही आवश्यक होता है. किती पाऊस पडला हो काल रात्री. याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे. तर कितीच्या जागेवर आपण काय घेणार आहोत, खूप. काल रात्री खूप पाऊस पडला.
एज सिंपल। देखो विधानार्थी और उद्गारार्थी बहुत ही सिंपल है, आज्ञार्थी भी बहुत सिंपल है, और प्रश्नार्थी करते समय बस उसके आगे उस वाक्य को प्रश्नार्थक करते हुए उसे चेंज हमें करना है। जुनिए वस्त्रे धारण करो नए। अभी इसका होकारार्थी भी करना है और आज्ञार्थी भी करना है। जब होकारार्थी करेंगे तो नवीन, जूने के ऑपोजिट क्या लिया है यहाँ पे, नवीन शब्द लिया है। नवीन वस्त्रे धारण करावीत, मतलब इसी का अर्थ है कि पुराने कपडे या पुराने वस्त्र जो है वो पहनने नाही। तर अशा प्रकारे वाक्यात परिवर्तन करताना आपण वाक्य समजून घेऊन वाक्यात परिवर्तन करायचं आहे।